मस्त झाली मी तयार. म्हणजे दुपारी आज आंघोळ केली आणि केस बनवले आणि हा मेकअप करायचं विसरून गेली होती. तर आता कॅमेरा घेतला, अरे म्हटलं टिकली नाही लावली, सिंदूर नाही लावलं. आता मग मी टिकली लावली, सिंदूर लावलं, सगळंच मेकअप केला. आता मी चेहरा वगैरे काही धुतलं नाही, आंघोळ केलं 12-12:30 वाजता. आणि आता मी तुम्हाला दाखवते, आज मस्त मस्त एकदम चांगला बेत करणार आहे आता मस्त. चला. आणि बाबू इथं खेळत आहे. आठ लेगाले आठ लेगाले आठ लेगाले आठ लेगाले. बाबू आता खेळ. मम्मी आता स्वयंपाक करते लवकर लवकर. आणि मम्मी स्वयंपाक करते मग बाबू जेवण करन. हा मम्मी आता लवकर लवकर स्वयंपाक करते लवकर लवकर. मम्मी मस्त मस्त बनवते आज खायला. आज मम्मी मस्त मस्त बनवते खायला. खाशील ना बाळा तू? खाशील ना बेटा? हा. अरे बाबले आले बाबले आले बाबले. कशा मतकते होईये, कशा मतकते जाईये, कशा मतकते होईये. चाल मग. मम्मी स्वयंपाक करते आता पोट पोट. मम्मी आता स्वयंपाक करते पोत पोत. आतले गेले. चला. तर चला, आता संध्याकाळ झाली, संध्याकाळचे 7 वाजले आणि आता मी स्वयंपाकाला लागते. आज मस्त स्वयंपाक करते. आजकाल नाही का मला अशी काही चांगलं चांगलं खायची क्रेविंग होत आहे. असं वाटतं की चांगलं चांगलं बनवायची तर इच्छा नाही होत. असं वाटतं कुक ठेवून द्या एखादा मस्त. असं इच्छा झाली बनवायची, नाही खायची इच्छा झाली का बनवून द्या दादा, खातो आम्ही, असं वाटतंय. पण आपलं थोडंसं नाही का ते इन्कम कमी आहे ना आपली, म्हणून चला मग आपल्याला क्रेविंग होते खायची, आपल्याला खायचं आहे ना, तर आपण स्वतःच बनवायचं आणि स्वतःच खायचं. पण स्वतः बनवून चला मी मस्त बनवते. आता भूक पण जास्त लागते मला आजकाल. काउंटर लई भूक लागते, जेवण केल्यानंतरही असं काही खाऊसा लागते. तर आता मी मस्त बनवते श्रीखंड आणि मस्त पुरी आणि मस्त डाळ कांदा. चला मग. हे हरभरा डाळ आहे, मी दुपारीच मुरत घातली आणि मस्त फुलली पण मस्त मोठी मोठी झाली. आता मी याच डाळीपासून मस्त बनवते डाळ कांदा. चांगला तर्रीदार डाळ कांदा बनवते मस्त. चला भांडे घासून घेते अगोदर. इकडे टीव्ही पाहणं चालू आहे. आणि कसा कचरा केला बाई? ड्रॉइंग करत, पुरे दिवस ड्रॉइंग करत राहते. आणि मग मी भाजी वगैरे बनवली आणि रोनीच्या पप्पांनी मग आणली मंचुरियन. म्हणजे काल सांगितलं होतं छकुलीनं मंचुरियन आणाले, काल नाही आणलं ते ना, आज आणलं मंचुरियन. तर आता मंचुरियन थोडं थोडं खाऊन घेतो आम्ही चौघही जण. नंतर मग स्वयंपाकाला लागते मी. बाबू झोपलेला आहे. लवकर. नमस्कार, मैं सुनीता कुमारी. बसलो. आता दूर बोला ना. डाळ कांदा बनवासाठी मी 3 कांदे घेतले, एवढे लसण घेतले, 1 टमाटर घेतलं. तर्रीवाला डाळ कांदा बनवत आहे मी, सुका नाही बनवत आहे. भातासंग पण खायला चांगलं वाटत. इकडे बासुंदीसाठी दूध ठेवलं, भात बनवला आणि आता पिसून घेत आहे. हे टमाटर पिसून घेतले मी आणि हे सुके मसाले आणि कांदे थोडेसे पिसून घेतले आणि थोडेसे अख्खेच ठेवले. दूध एवढं आपलं पकलं, पूर्ण आटू देवाचं आहे. अर्धा लिटर दूध घेतलं मी. आता तेल टाकून नेहमीप्रमाणे आपण जशी भाजी बनवतो तशी मी भाजी बनवणार आहे. भाजी एक नंबर झाली होती. मस्त तर्रीदार चण्याची डाळची भाजी मी बनवली होती.
पण सुकी पण मस्त बनते. तर मी सुका कांदा टाकून देत आहे पहिले आणि मग आणि पिसलेला पण टाकणार आहे. पिसलेला मग तर्रीसाठी, तर्री थोडी गाढी झाली पाहिजे त्याच्यासाठी मी कांदा पिसून घेतला. तर सुकी बनवली तर आपण लसूण अद्रकच पिसायचे, कांदा नाही पिसला तरी चालते. आणि हे कांद्याचा पेस्ट आहे, कांदा आणि लसणाचा पेस्ट मिक्स. आणि हे पण टाकलं मी अद्रक पण आहे. तर अशी मी भाजी बनवते. तर ह्या मसाला चांगला पकू द्यायचा आहे एकदम. तर मी हा 10-15 मिनिट चांगला पकू दिला, तेव्हा चांगला तो पकला. हा चांगला पकला मसाला. तर मी याच्यामध्ये टमाटर ॲड केलं. टमाटर पण मस्त लाल होईपर्यंत चांगलं पकू द्यायचं, कारण मग टमाटरचा स्वाद नाही आला पाहिजे, चांगला स्वाद आला पाहिजे याच्यासाठी. अशा प्रकारे मी तर्रीदार डाळ कांदाची भाजी बनवली होती. आणि भाजी बघा एकदम सुरेख बनली आहे, छान दिसत आहे. एवढी छान दिसत आहे ना तेवढी छान बनली पण. आणि ही कसुरी मेथी मी नंतर वरून ॲड केली. कसुरी मेथीनं काय टेस्ट अजून चांगला येतो. आणि इकडे दूध करपलं नाही पाहिजे म्हणून चमच्यानं चालवत राहायचं, नाही तर पूर्ण दूध गंजाला चिटकून जाते. अर्धी आपली बासुंदी तर गंजालाच राहते. त्याच्यानं मी थोडं वेळानं 5-5 मिनिटानं दूधही मी थोडं चालवते, त्याला मिक्स करते. आणि इकडे भाजी पकते आता मस्त छान एकदम तर्रीदार भाजी झाली मस्त. कशी आहे बासुंदी? आवडली? भाजी पाय, भाजी खाल्ली? खावाची आहे? खाऊन पाय. तशीच खा. अच्छी आहे बासुंदी. भाजी कशी आहे सांग? डाळ अच्छी आहे ना? इकडे बाबू पाहून राहिला. बाबू जेवतो मग? बासुंदी जेवतं काय? अरे 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 आत निघाले ढिंग ढिंग अरे आज रात यही रुक जाओ, कितने दिनों बाद कोई जिंदा इंसान मिला है। विलियम भी मान जाता है कि विलियम एमा को अपने घर ले आता है। अकेले रहने की वजह से उसने घर का कुछ भी ठीक से ख्याल नहीं रखा था, सब कुछ उल्टा पुल्टा पड़ा था। तो वे दोनों मिलकर घर को दोबारा ठीक करना शुरू करते हैं। पास ही खाने की दुकान थी, तो वे वहां जाकर खाने पीने का सामान ले आते हैं। अचानक इस मुलाकात से दोनों के अंदर फिर से जिंदा रहने की उम्मीद जाग जाती है। अब वे साथ में सोकर उठते हैं और रोजमर्रा के अलग अलग काम करते हैं, अपने अपने शौक बना लेते हैं। इसके अलावा वे जानते थे कि अगर रखो यहाँ दो क्या नाही, मी घेतो मा हाताने. अरे घेतो नाही, घेतो मी. दे 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 सोड ठेव. एवढी वाचली तर एवढीच काय रे ठेव उद्यापर्यंत. चला आता मस्त आज स्वयंपाक वगैरे लवकरच झाला होता आणि जेवणही झालं आरामानं. आणि माझा होमवर्क बी होऊन गेला. होमवर्क बी झालं. आणि बाबू पापापाशी खेळून राहिला आता. उठून गेलाय तो. जेवण होतपर्यंत झोपला आणि आता जेवण झालं तर पापा संग आता खेळून राहिला. आता मी सगळं आवर करते आणि झोपाची तयारी करते. मस्त खेळून राहिला आता पापा सांग, तसं टेन्शन नाही त्याचं, खेळते चांगला मस्त. चला मग आता मी पूर्ण आवर करते, चांगला झाडू लावते. संध्याकाळी झाडू लावला होता, त्याच्यानंतर झाडू नाही लावला, तर आता मी पूर्ण झाडू लावते. आणि आता वाजले घडी दिस दिसते घडी दिसली हे बा 11 वाजले, 10 मिनिट कमी आहे. तर आता 11 वाजत आहे. आता झोपाची तयारी पण
आणि आता चला मग चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि मेरी ड्रॉइंग पहा. वाव, हे कोण बनवली तू? इथे ड्रॉइंग पहा. ये तू है. मले हाँ. अशी आहो का मी? अशी दिसतो का मी? अ, हो, खरंच अशीच दिसतो मी. यश फरक हे घातली तू का? फरक नाही, हे लेंगा होय. लेहंगा होय का? हे ब्लाउज होय. हा. आणि हे तर हिचे दात पडले शकुलीचे. पहिलेच निघाले, नंतर पडले. एक घर पे टूटा था, एक अभी आज स्कूल में टूटा है. दात पहिलेच निघाले आणि पडले बाद मध्ये. देखो. हा, पडले आता 2 दात पडले आता हिचे. चला मग. देखो मैंने ना मम्मी को इतने अच्छे से बनाया. नोटी. आडवं नाही पाहिजे त्याले, उभं पकडा, उभं. मम्मी. आडवं नाही, आडवं नाही. और दोस्तों, ये मैंने यहाँ पे, ये क्या है पता है? यहाँ से यहाँ हं. ये ओढ़नी है. ओढणी. हाँ. अच्छा. लेंगा सी ओढ़नी. आडवं ठेवलं तर रडायला लागला. सीधा ठेवलं तर चुप झालं. चूप झाला. चला.